ओके, वेलकम फ्रेंड्स. या सेशन मध्ये आपण रायटिंग स्किल मधला नेक्स्ट पार्ट आहे जो फॉर्मल लेटर रायटिंगचा पार्ट येतो तो आपण आज डिस्कस करणार आहोत. आता लेटर रायटिंगचे दोन प्रकार आहेत, एक फॉर्मल लेटर रायटिंग आणि दुसरं इनफॉर्मल लेटर रायटिंग. ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. इनफॉर्मल लेटर रायटिंग हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. या लेक्चर मध्ये आपण फॉर्मल लेटर डिस्कस करणार आहोत. आता लेटर रायटिंग इट्स अ कम्युनिकेशन पार्ट. आता आजच्या या जगामध्ये लेटरचं थोडंसं ड्राफ्टिंग म्हणजे लेटरचं ऍक्च्युअल फिजिकल लेटर रायटिंग कमी आहे, परंतु ईमेल रायटिंगने जागा घेतलेली लेटर रायटिंगची मेसेजेस किंवा कम्युनिकेशनसाठी. यावेळेस आता व्हॉट्सअपचे मेसेजेस असतात किंवा अदर मेसेजेस असतात किंवा अदर मल्टीमीडिया मेसेजेस असतात, टेक्स्ट मेसेजेस असतात फोनवर. फॉर्मल लेटर रायटिंग एक्झॅक्ट काय असतं ते पाहणार आहोत. तर ते फॉर्मल लेटर रायटिंग हे ऑफिशियल असतं आणि त्याचे काही वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामध्ये बिझनेस लेटर्स येतात, नंबर 2 पर्सनल लेटर्स येतात, नंबर 3 ऑफिशियल लेटर्स येतात, देन सोशल लेटर्स येतात, सर्क्युलर लेटर्स येतात आणि एम्प्लॉयमेंट लेटर्स येतात. सो आपण एक्झॅक्टली याचा ड्राफ्टिंग कसं असतं, याचा लेआउट काय आहे आणि एक्झॅक्टली काय लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीने हे लेटर ड्राफ्ट केलं जातं. आता नाऊ कम्प्युटरच्या एज मध्ये पूर्वीच्या लेटर रायटिंगच्या ड्राफ्टिंग मध्ये आणि लेआउट मध्ये आणि आत्ताच्या लेआउट मध्ये थोडासा फरक आहे, तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. लेटर रायटिंग मधला आपण पहिल्यांदा तुम्ही बघू शकता हे तुमचं नोटबुकचं पेज आहे आणि पेजच्या लेफ्ट हँड साइडला तुम्हाला या ठिकाणी ऍड्रेस ऑफ द सेंडर म्हणजे जो पत्र लिहितोय त्याचा पत्ता पूर्ण लिहायचा आहे. आता तुमचं जे नाव आहे ते इमॅजिनरी ABC किंवा XYZ असलं तरी चालेल, परंतु त्या ऍड्रेसमध्ये तुम्हाला पूर्ण ऍड्रेस विथ डेट पाहिजे आणि तो कशा फॉर्मॅट असावा तो आपण पुढच्या स्लाइड वरती बघूयात. आणि त्याच्यानंतर लगेचच ऍड्रेस जो आहे तो आहे टू, आपण ज्याला पत्र लिहित आहोत त्या व्यक्तीचा, त्या डेझिग्नेशन असणाऱ्या पर्सनचा ऍड्रेस तिथं असणं गरजेचं आहे. तर ते ऍड्रेस काय आहेत बघूयात. पहिला ऍड्रेस आहे जो लिहितो त्याचा ABC किंवा इथे मी माझं नाव लिहिले प्रमोद वायबसे. त्याच्यानंतर माझा कंप्लीट ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे या ठिकाणी काहीच नाही, इथे स्वल्पविराम आहे, इथे स्वल्पविराम आहे, इथे स्वल्पविराम आहे, इथे फुल स्टॉप आहे, कारण इथे एक कॉन्टेंट संपलाय. त्याच्यानंतर पिन कोड मस्ट आहे, लिहायचाच आहे आणि डेट. पिन कोड आणि डेट आणि हे पूर्ण ऍड्रेस लिहिण्यासाठी 1 मार्काचं वेटेज तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये दिलेले, त्यामुळे हे अशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ऍड्रेस आहे तो आहे ज्याला तुम्ही पत्र लिहित आहात त्यांचा, म्हणजे मेन्शन करायचे टू, देन स्वल्पविराम कॉमा, त्याच्यानंतर रजिस्ट्रार कॉमर्स डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, पिन 411-007 फुल स्टॉप. हे तुमचे 2 ऍड्रेसेस आहेत, खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर हे तुमचा सब्जेक्ट पार्ट. आता लेटर तुम्ही कशासाठी उद्देशून लिहितात, सो अप्लाइंग फॉर एनिथिंग एल्स ऑर रिक्विजिशन फॉर एनिथिंग. आता पुणे युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रार्सला लिहिले म्हणजे काहीतरी रिक्विजिशन्स असेल, सो अकॉर्डिंग टू दॅट. हे झालं तुमचं सब्जेक्ट. नंतर तुम्हाला तुमचं सॅल्युटेशन लेटर स्टार्ट करायचे. आता हे ऑफिशियल लेटर्स असतं त्यामुळे तिथे रिस्पेक्टेड पर्सन असतो आणि किंवा सर मॅम असतं. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर. आता ही बॉडी ऑफ द लेटर हे काही कंटेंट नाहीये, हे एक हेडिंग आहे. याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्यात, ज्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 पॅरेग्राफ मस्ट एक्झाम मध्ये लेटर रायटिंग करता त्या केसमध्ये. ओके, सो फर्स्ट आहे क्लिअर अबाउट सब्जेक्ट. तुमचा जो विषय आहे पत्राचा, सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टला तुम्हाला क्लॅरिफाय करायचंय कशासाठी तुम्ही पत्र लिहिताय. दुसरा आहे द मेन रिझन टू राईट द लेटर. आता कारण काय आहे पत्र लिहिण्याचं, जो सब्जेक्ट आहे त्यामुळेच पत्र लिहितोय, परंतु वारंवार पत्र लिहिलेत, याच्या अगोदर पत्र लिहिलेत, याच्या अगोदर तुमचं काही कम्युनिकेशन झालंय की त्यांनी कुठली एखादी ऍड प्रसिद्ध केलेली त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पत्र लिहिता, हे त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असतं. आणि तिसरं पॅरेग्राफ येईल तुमचा थर्ड पॅरेग्राफ, कन्क्लुजन अँड एंड ऑफ द लेटर. इथे तुम्हाला कन्क्लूड करायचंय प्रॉपरली आणि त्या पत्राचं एंडिंग करायचंय. मग एंड आणि कन्क्लुजन करत असताना थँकिंग यू किंवा तुमचं इथं युअर्स फेथफुली सिन्सिअरली आणि नेम ऑफ द सेंडर, इथे तुमचं पत्र लिहिणाराचं नाव लिहायचंय. सो या पद्धतीनं तुमचं फॉर्मल लेटर रायटिंग असणार आहे. दॅट्स इट. थँक्यू.